नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात इथे आता सावली आणि सारंग या दोघांनी एक निर्णय घेतलेला असतो। तर बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि जेव्हा इथे सावळी बाळाला घेऊन घरी येते तेव्हा इथे बाळाच्या पायगुणाने सावळी आता प्रेग्नेंट असल्याची न्यूज मिळालेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, सावळी प्रेग्नेंट असल्याची न्यूज मिळाल्यानंतर इथे आता सारंगला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की पहिल्यांदा जगन्नाथ यांनी केलेली भविष्यवाणी ही खोटी ठरवलेली आहे आणि ते सुद्धा सावळीच्या विठ्ठलावरती असलेल्या श्रद्धेमुळे हे शक्य झालेलं असतं। तिने आपलं नशीबसुद्धा बदललेलं असतं। तर प्रेक्षकांनो, सावळी आता प्रेग्नेंट आहे हे न्यूज जेव्हा तिलोत्तमाला कळते तेव्हा तिला खूप जास्त आनंद झालेला असतो। सावळीने एकाच वेळी 2 गुड न्यूज दिलेल्या असतात, त्यामुळे तिलोत्तमाचं तिने मन जिंकलेलं असतं। तिलोत्तमा सावळीला मिठी मारून तिला मनापासून धन्यवाद म्हणत असते आणि त्याचबरोबर तिचा आता मनापासून सून म्हणून स्वीकारही करते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जगन्नाथने सारंगला सांगितलेलं असतं की सावळीच्या नशिबामध्ये संतती सुख नाही आहे। तेव्हा सारंगला खूप वाईट वाटतं। सारंग म्हणतो, आता कुठे आमच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण आले होते, आनंद आला होता आणि तुम्ही लगेच मला इतकी दुःखी बातमी दिलीत। थोडे दिवस थांबला असतात तर काय झालं असतं। तेव्हा इथे आता जगन्नाथ म्हणत असतो, ही गोष्ट मला कधीपासूनच तुम्हाला दोघांना सांगायची होती, पण सावळी हे सगळं सहन करणार नाही म्हणून मी तुला सांगितली। कारण आज ना उद्या इथे आता सावळीकडून सुद्धा सगळेजण अपेक्षा ठेवतील की सावळीसुद्धा गुड न्यूज देईल। सावळीलासुद्धा कधीतरी वाटेल की आपण आई व्हावं आणि जर तसं घडलं नाही तर तिला त्रास होईल। तेव्हा या त्रासातून तू तिला बाहेर काढावंस असं मला वाटतं आणि म्हणून ही गोष्ट मी तुला सांगितली, असं जगन्नाथ आता सारंगला म्हणतो। आता एवढी मोठी गोष्ट सारंगला समजल्यानंतर त्याला तर वाईट वाटतच असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, तेवढ्यातच अमृता सावळीला म्हणालेली असते की आता बाळाचं तू सुद्धा मनावरती घे, खरी गायिका तूच आहेस, आपल्या प्रोडक्टची ब्रँड ॲम्बॅसेडरसुद्धा तूच आहेस। आता नावसुद्धा कमावलंस आणि घरामध्ये मान सन्मान आणि आईंच्या मनामध्ये जागा। त्यामुळे आता मला असं वाटतं की बाळाचं तू सुद्धा मनावरती घे। आपल्या दोघींची बाळं एकत्र लहानाची मोठी होतील, दोघेजण एकमेकांना सोबत होतील, बरोबर ना। तेव्हा इथे अमृताचं म्हणणं सावळीला पटलेलं असतं आणि सावळी म्हणते, ठीक आहे, बाळाचा विचार करायला काही हरकत नाही। तेव्हा इथे आता सावळी सारंगबरोबर बाळाचा विषय काढते। तेव्हा सारंग टाळाटाळ करत असतो, कारण त्याला फार वाईट वाटत असतं। आधी बाळाचा विषय काढून सारंग छान इथे सावळीला चिडवत असतो, कारण त्यालाच लहान मुलं खूप आवडतात आणि जेव्हा आता सावळी हा विषय सारंगबरोबर काढते तेव्हा तो टाळाटाळ करत असतो, कारण त्याला सावळीला दुःख द्यायचं नसतं। जे कधी शक्यच होणार नाही आहे त्याची स्वप्न त्याला आता सावळीला दाखवायची नसतात। तेव्हा सारंग खूप विचार करत असतो, खूप विचार करत असतो। सावळी त्याला विचारत असते नक्की कारण काय आहे, तो सांगायला तयार नसतो। सावळी आता जाते जगन्नाथला भेटायला आणि त्याला सांगते की सारंग सर बदललेत, ते पूर्वीसारखे वागत नाही आहेत, कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहेत। त्यांनी सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत, मला माहिती आहे, पण तरीसुद्धा मी खरी गायिका आहे हे सत्य मी त्यांना सांगितलं नाही। त्याचा राग कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आहे का, म्हणून ते माझ्याबरोबर असे वागत आहेत। तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, असं काही नाही आहे, तसं असतं तर तो तुला बोलला असता, तेवढं तुम्ही एकमेकांबरोबर स्पष्ट बोलता की नाही। सावळी म्हणते, हो तेही बरोबरच आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने पत्रकार परिषद घेतलेली असते, त्याच्यामध्ये तो सावळीला आता इंट्रोड्यूस करतो नवीन गायिका म्हणून आणि लवकरच तो आता इथे स्वतःची गाणी काढणार आहे सावळीबरोबर। सावळीला घेऊन तो एक अल्बम तयार करणार आहे, याचीसुद्धा त्याने अनाऊन्समेंट केलेली असते। सगळ्या गोष्टी घडत असतात, पण तरीसुद्धा सारंग असा हरवलेला का बरं, ती विचारत असते। तर सारंग काही बोलायलासुद्धा तयार नसतो। या सगळ्या गोष्टी आता तिच्या मनाला त्रास देत असतात, तिच्या मनामध्ये खात असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सारंगला आता जगन्नाथने सांगितलेलं असतं की सावळी काळजी करते, ती इथे मला बोलायला आली होती की सारंग पहिल्यासारखा वागत नाही आहे म्हणून। हे बघ, तू असं करत राहिलास तर तिला काळजी वाटेल, तिला अजून टेन्शन येईल, तुला तिचं टेन्शन वाढवायचं नाही आहे।
तेव्हा इथे सारंग आता घरी आलेला असतो. सावळी म्हणते, काय झालं, तुम्ही हरवल्यासारखे का? आधी जेव्हा मी बाळाचा विषय काढायचे तेव्हा तुम्हालाच आनंद व्हायचा, उलट तुम्ही माझ्याबरोबर बाळाचा विषय काढायचात आणि आता मी स्वतःहून बाळाचा विषय काढते तर तुम्ही टाळाटाळ का करताय? नक्की काय घडलंय, काही बोलाल का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणतो, हे बघ, आपल्या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, अगं काहीच टेन्शन नाही आहे, फक्त मी काही दिवस ना एक विचार करतोय. सावळी, मला काय वाटतं, आपण आहे ना बाळाचा विचार करूया, पण त्याआधी आपण एक बाळ दत्तक घेऊया का गं? त्या अनाथ आश्रमामध्ये किती लहान लहान मुलं असतात, त्यांनासुद्धा आईवडिलांची गरज असतेच की. तेव्हा आपण त्यातलं एक असं छान गोंडस लहान बाळ घेऊया ना, एखादी मुलगी घेऊया. तुला मुली आवडतात ना, एखादी मुलगी किंवा मुलगा घेऊया, तुला आवडेल ते, पण आपण एक बाळ दत्तक घेऊया माझ्यासाठी. तेव्हा सावळी म्हणते, अहो असं का करताय, आपण निदान प्रयत्न तर करूया. तेव्हा सारंग म्हणतो, पण मला आधी दत्तक घेतलेलं बाळ हवंय ना. आईजवळ मी बोलतो, आईची काळजी तू करू नको, आईला मी समजावेल. तेव्हा इथे सारंगने तिलोत्तमाची परवानगी घेतलेली असते, तिला कन्व्हिन्स केलेलं असतं, तिला मनवलेलं असतं. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की तुझी जर इतकी मनापासून इच्छा असेल की तू एखादं म्हणजे दत्तक मूल घेतोयस आधी आणि नंतर तू बाळाचा विचार करणार आहेस, माझी काही हरकत नाही आहे आणि तू तितका केपेबल आहेस की तू जर एखादं दत्तक मूल घेतलंस तर तू त्या मुलाला लहानाचं मोठं करशील. तेव्हा इथे सावळी आता सारंगला नाही म्हणत नाही, त्याचं मन मोडत नाही. ती सारंगबरोबर आता एका छान अनाथ आश्रमामध्ये जाते. तिथे लहान लहान छोटी छोटी गोंडस मुलं असतात, जी नुकतीच जन्माला आलेली असतात. तेव्हा सारंग म्हणतो, आपण एखादं लहान बाळ घेऊया, त्याला आपण लहानाचं मोठं करू, कारण त्यांना काही कळतच नसतं गं, कुणी त्यांना जन्म दिला आहे, कोण त्यांचे आई वडील आहेत. तेव्हा आपण तसं एखादं बाळ घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी आता एक छान गोंडस मुलगी घेते आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज होतात, सगळी प्रोसिजर केली जाते आणि सावळीच्या हातामध्ये बाळ दिलं जातं आणि आई वडील म्हणून आता सारंग आणि सावळी यांची नावंसुद्धा दिली जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी ते मूल आपल्या हातामध्ये घेते. आता एका बाजूला तर ती पुण्यवानच काम करते की एखाद्या म्हणजे अनाथ आश्रममधल्या मुलाला इथे तिने दत्तक घेतलेलं असतं. अनाथ मुलाला तिने दत्तक घेऊन ती घरी आलेली असते. तिलोत्तमा स्वतः ऑप्शन वगैरे करते आणि त्या बाळाला घरामध्ये घेऊन यायला सांगते. ती म्हणते, चला आता दत्तक तर बाळ घेतलं आहे तुझ्या इच्छेनुसार, आता स्वतःच्या बाळाचाही विचार करा बरं का लवकरच, म्हणजे दोन्ही बाळं एकत्र लहानाची मोठी होतील. आणि आता अमृताचं तर बाळ आहेच, तिन्ही मुलं एकत्र लहानाची मोठी होतील, बरोबर की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता बाळाला हातामध्ये घेऊन बघत असतात. सगळ्या टेस्ट वगैरे करण्यात आलेल्या असतात, बाळ एकदम सुदृढ असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अचानकपणे इथे सावळीला चक्कर येते. सावळीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा तिला सारंग पकडतो आणि म्हणतो, सावळी काय झालं, काय झालं? तिलोत्तमा म्हणते, अरे एवढे दिवस बिचारीची दगदग सुरू आहे ना, आणि इतकं छान गोंडस बाळ ती घरी घेऊन आली आहे, त्यामुळे तिची दगदग झाली आहे ना, थकली असेल ती, डॉक्टरांना बोलाव बरं. तेव्हा इथे त्यांचे फॅमिली डॉक्टर आता घरी येतात आणि ते सावळीला चेक करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, गायनॅक आलेले असतात, त्यांनी सावळीला चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणतात की अरे वा, आनंदाची बातमी आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स तिलोत्तमा मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा आजी होणार आहात, सावळी प्रेग्नंट आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी प्रेग्नंट आहे हे न्यूज ऐकल्यानंतर सारंगच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तो म्हणतो, काय, सावळी प्रेग्नंट आहे, कसं शक्य आहे? जगन्नाथजी तर म्हणाले होते की तिच्या आयुष्यामध्ये नशिबामध्ये संतती सुख नाही आहे, मग हे कसं शक्य आहे? तर प्रेक्षकांनो, ही आहे देवाची इच्छा. कारण का, पुण्यवान काम केलेलं असतं, एका अनाथ बाळाला घरामध्ये आणलेलं असतं, मग अशा मुलीची कूस ते कसे काय रिकामी ठेवणार? तेव्हा इथे देवाने प्रसाद म्हणून आता तिची इच्छा पूर्ण केलेली असते. तर इथे सावळी खरोखर प्रेग्नेंट असते आणि ही आता न्यूज तिलोत्तमाला मिळालेली असते. तिलोत्तमा सावळीला घट्ट मिठी मारते आणि तिला मनापासून थँक्यू म्हणते. दत्तक घेतलेल्या मुलाचं कौतुक तिला असतंच, पण सारंगचं स्वतःचं बाळ आता जन्माला येणार आहे याचा आनंद तिला काहीसा वेगळाच झालेला असतो. तर अशा प्रकारे प्रेक्षकांनो, जगन्नाथने केलेली इथे भविष्यवाणी शेवटीला खोटी ठरलेली असते आणि त्याचा आनंद सगळ्यांना झालेला असतो, जगन्नाथला सुद्धा. तर सावळी ही प्रेग्नेंट आहे ही न्यूज आता तिलोत्तमाला मिळाल्यानंतर तिलोत्तमा अख्ख्या गावाला पेढे वाटण्याचा निर्णय घेते. अशा पद्धतीने इथे आता घरामध्ये एक नाही तर 3-3 बाळं आलेली असतात.